राजकारण हे त्यांचं पॅशन असलं तरी फॅशन डिझायनिंग ही त्यांची आवड आहे आणि हीच आवड घेऊन आता त्या एक नवीन शो घेऊन येत आहेत. माझ्यासोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या आणि फॅशन डिझायनर शायना NCG. तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन, एक नवीन शो तुम्ही घेऊन येत आहेत. तर नेमका हा शो काय आहे, त्याची थीम काय आहे त्यामागचा उद्देश? उद्याचा कार्यक्रम जे आहे ग्लॅमर फॉर अ कॉज. नेहमीच एक कॅन्सर असतो किंवा एक संस्था जे छान काम करतात, वी केअर कॅन्सर म्हणून NGO आहे, ते टाटा मेमोरियलमध्ये कॅन्सर पेशंटसाठी करतात आणि आमचे पार्ट प्रोसीड्स आम्ही त्यांना डोनेट करणार. तर याच्या मागचा उद्देश काय होता आणि ही संकल्पना कधी सुचली की आपण असा एखादा शो केला पाहिजे? नेहमीच तुम्ही फॅशन शोमध्ये बघतात तर ॲनोरेक्सिक मॉडेल्स आणि असं कपडे जे तुम्ही कधी नाही नेसणार. तर माझं हे सोच होते की तुम्ही एक साडींना एक वेगळं रूप द्या. तर कॉन्सेप्ट साडी, रेडी टू वेअर साडी, डबल साडी, घागरा साडी, साडी ट्राउझरवरती, साडी ड्रेसवरती, आणि तेच माझं एक ऑब्सेशन आहे. आणि वेगळं महिला जे प्रोफेशनल महिला आहे, डॉक्टर असो किंवा आर्किटेक्ट, इंटिरियर डिझायनर, कॅन्सर सर्वायव्हर, सगळं चालणार हे वी केअर संस्थासाठी. मी डबल साडी करते. तुम्ही चूज करा जे कलर तुम्हाला आवडतो. ओके. आणि त्याप्रमाणे मी एक दाखवते. हे करू? चला. अच्छा, 2 साड्या घेतल्यात तुम्ही आणि डबल साडी असा प्रकार आहे. आता तो काय प्रकार आहे शायनाजी स्वतः दाखवतील आपल्याला. तर हे एक साडी आहे, प्लीज जसं मी सांगितलं टेक्स्चर मटेरियल, आणि हे आहे पल्ला. आता पल्लासाठी लोक समजत नाही की काय करू आम्हाला कॉकटेल गाऊन नेसायचं आहे. अरे कॉकटेल गाऊन नेसायचं तरी पण तुम्ही साडीलाच. हे झालं तुमचं एक साडी. आता हे आहे माझं दुसरं साडी, जे आहे एक फ्रेंच शिफॉन. हे चॉईस ऑफ ब्लाउज आणि ती तयार. तर कॉकटेल गाऊन नाही नेसायचं आणि साडीच नेसायचं, त्याच हे एक लक्ष आहे हे आउटफिटमध्ये. त्यामुळे कार्यक्रमात जर सगळ्यांचं लक्ष तुम्हाला वेधून घ्यायचं असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे. छान सांगितलं. अजून आम्हाला क्विक असं काय दाखवू शकतं? हे आहे घागरा साडी, म्हणजे डबल साडी. हो डबल साडी. हे सगळं तुमचंच हो इनोव्हेशन्स ऑफ द माइंड. आणि नेहमीच लोक मला विचारतात की अरे हे आले कसं मनात. मला वाटते की भगवानचं देण आहे हे, जे स्पीडमध्ये मी साडी ड्रेपिंग करते. मला कधी पण नाही माहिती होते. आय वॉज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स आणि लॉ. आणि आता लोक मला म्हणतात की साडी कोण नेसणार नाही. मी सांगते की कशाला तुम्ही असं सांगतात. बघा हे मी प्लीट केलं साईडमध्ये, टेम्पल साडी आहे आणि फक्त असं घेतलं वरती. हे झालं माझं एक पीस. पण याच्या आतमध्ये काय असेल? तर मी ड्रेप करते आता आणि तुम्हाला दाखवते. ह्याच्या सोबत तर हे मी माझ्यावरती करणार. माझं काय पॅन्ट नाही. इट्स लाईक अ मॅजिशियन. बघा हे एक साडी. नेहमीच प्लीट्स जे आहे आतमध्ये घ्या, जसं तुम्ही गुजराती साडीमध्ये नेसणार तसंच. हे आहे एक साडी माझं. आता ह्याच्या सोबत मला थोडा वेगळं लुक पाहिजे, तर मी काय करते, मी एक साडी इकडे घेतलं. हे झालं ट्रेडिशनल आणि मॉडर्न लुक एकत्रच.
तर तुम्ही मला विचारलं की तुमचं ट्रेडमार्क स्टाईल काय, हम्म. तर माझं ट्रेडमार्क स्टाईल हेच आहे. साडीला वेगवेगळ्या प्रकारे कसा ड्रेप कर हो. तुम्ही म्हणजे सुरू झाल्यापासून साडीबद्दलचं ऑब्सेशनबद्दल तुम्ही सांगतात, म्हणजे प्रत्येक मुलीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो साडी, तर हो. तुम्हाला हे साडी प्रेम कधीपासून आहे? मला आहे लहानपासून. मला आठवण आहे, माझी आई जी आहे ना ती साडी नेहमीच उलटा नेसते हो. आणि मी बघून बघून माझं मनात कधी आले, मी स्कूलमध्ये होते हां. तर मी एक नऊवारीचा प्रयत्न केला, हं. एक गुजराती स्टाईल, पण ते ट्रेडिशनल असतो. त्यानंतर मी सांगितलं की 6 मीटर फॅब्रिक आणि जे भारतचं एक प्रतीक आहे हम्म. त्यांना कसं आम्ही इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला घेऊ, तर त्यासाठी हे सगळं ऑब्सेशन साडीसोबत. शायना मॅम, म्हणजे हा सगळ्यांच्या मनातला प्रश्न हा विचारते मी, साधारण किती साड्या आहेत तुमच्याकडे? खूपच आहे, अंदाजे? कारण राजकारणमध्ये पण मी जास्त साडी. साडीच नेसते आणि मला आता ऑब्व्हियसली बिकॉज आय एम 52 यू गेट टायर्ड, तर लाईट वेट पाहिजे हां. आणि खूपच आहे. आणि मला वाटते की हे एक कलेक्शन साधारण आकडा, म्हणजे एक क्युरिओसिटी म्हणून. कदाचित असणार 500. ओके. आणि साडीतला कुठला प्रकार तुम्हाला खूप जास्त आवडतो? मला फ्रेंच शिफॉन्स. फ्रेंडशिप. शिफॉन्स म्हणजे जे राजवाडा आणि सगळं, कारण आय थिंक माय फादर्स राजपूत जीन्स कुठे ना कुठे आहेत, तर ते मला खूप आवडतं. सो थँक्यू सो मच शायना मॅम, तुम्ही इतकं छान कलेक्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दाखवलं आणि साडीला इतके ट्विस्ट छान छान देऊ शकतो, मॉडर्न लूक, ट्रेडिशनल लूक, असं एका साडीमध्ये इतके लूक आपण करू शकतो, हे दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि तुमच्या कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसोबत राखी पाटोळे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.